तर 1 किलो प्रमाणामध्ये कुरकुरीत काटेरी चकली बनवायची, परंतु खूप टेन्शन येतं. का तर चकली लूज पडते, तेलात टाकल्यावर विरघळते. तर आता टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा. तर आता बघा, मी 1 किलो प्रमाणामध्ये मैदा घेतलेला आहे. तो चाळून घेतला आहे. एका कॉटनच्या फडक्यामध्ये बांधून असा घ्यायचा आहे फडक्यामध्ये आणि त्यासाठी 250 ग्रॅम मी मूग डाळ घेतलेली आहे. ही मूग डाळ स्वच्छ 2 पाण्याने धुतली. त्यामध्ये चांगलं पाणी टाकलं आणि कुकरला एक 5 ते 6 शिट्ट्या घ्यायच्या. कुकर नॉर्मल झाल्यावर आपल्याला थोडासा नॉर्मल झाल्यानंतर गरमच कुकर उघडायचा आहे आणि त्यानंतर हे जे कडक झालेलं मैद्याचं पीठ आहे ते सोडून ते फोडून घ्यायचं, मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि पुन्हा चाळून घ्यायचं आणि त्यामध्ये लागणारं साहित्य म्हणजे तीळ घ्यायचे आहे 3 ते 4 चमचे, चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे 1 ते 2 चमचे, हळद पावडर टाकायची आहे आणि ओवा हातावर क्रश करून टाकायचा आहे. ओवा 2 ते 3 चमचे घ्यायचे आहे, छोटे चमचे आणि हे सगळं टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. आता हे पीठ भिजवण्याची अगदी सोपी पद्धत आहे. फक्त करायला थोडीशी लाँग प्रोसेस आहे, परंतु चकली खायची म्हटलं तर अगदी चविष्ट आणि रुचकर अशी कुरकुरीत चकली, अजिबात न बिघडणारी, तेलकट न होणारी आणि करायला अतिशय सोपी आहे. फक्त तुम्ही अशा रीतीने केली तर कुठेही बिघडणार नाही. आता बघा, जी मूग डाळ शिजवून घेतली, ती मूग डाळ त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. पहिले मूग डाळ सगळ्या मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि नंतर लागतनुसार पाणी घालायचं आहे आणि गोळा बनवून घ्यायचा आहे. गोळा थोडा घट्टसर बनवायचा, एकदम पाणी टाकायचं नाही. अशा रीतीने गोळा बनवल्यानंतर चकली लगेच करायला घ्यायची आहे. जाडबुडाची कढई घ्यायची आणि तेल तापायला ठेवायचं. हाय फ्लेमवर तळायची नाही आहे, अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे. चकली टाकल्या तेलामध्ये त्याच्या ज्या बुडबुड्या आहेत त्या नॉर्मल होऊन द्यायच्या आणि त्यानंतर चकली पलटी करायची. तुम्ही जर टाकल्या लगेच पलटी करायला गेली तर चकली विरघळू शकते, तुटू शकते. त्यामुळे चकली पहिली नॉर्मल होऊन द्यायची तेलात टाकल्यानंतर आणि नंतर एक पलटी करायची. 4-4 चकल्या करून लगेच तेलामध्ये तळायला घ्यायच्या आहेत. तर तुम्ही हवं तर दोन्ही साईडला कढई ठेवून 2 कढयांमध्ये तळू शकता, माझ्यासारखी एकटी असेल तर. तळताना अगदी नॉर्मल गॅसवर तळायची आहे. तुम्ही जर हाय फ्लेमवर तळली तर चकली लूज पडू शकते, चकली तेलामध्ये विरघळू शकते आणि तेलकटही होते किंवा कलर जास्त येतो आणि आतमध्ये कच्ची राहते. त्यामुळे तळताना अगदी नॉर्मल लो फ्लेमवर तळायची आहे. तर पूर्ण व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. थँक